कोण पडला? इथे खड्डा आहे निश्चित. आम्ही परत रस्ता चुकलोय. जर नवीन ट्रेकर्स असतील तर बिलकुल येऊ नका या रस्त्यानी, पूर्णपणे अवॉइड करा. मी तुम्हाला सांगेन तर नमस्कार मंडळी, घेऊन आलोय माणिकगडचा दुसरा भाग. तर आपण अशा ठिकाणी होतो की इथून आपल्याला पुढे रस्ता भेटेल किंवा नाही भेटेल, किंवा सोपा असेल की कसा असेल, असे असंख्य प्रश्न आपल्या मनात होते. आणि या प्रश्नांची उत्तरे आपल्याला या व्हिडिओमध्ये भेटणार आहेत. आणि हा व्हिडिओ एकदम थ्रिलिंग असा राहणार आहे, पहिल्यापेक्षाही भयंकर. तर हा व्हिडिओ पूर्ण पहा. स्मिता हात दे, आता हात दे उजवा. ते का बरोबर. पाण्यातून जायचं आपल्याला. हो, पाण्यातून पाण्यातून. डेंजर आहे बा. संजय वर्धा म्हणतो आता. अच्छा आहे, चलो 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 चलो. हाँ हाँ हाँ. थोड्या वेळेवरती गेल्यानंतर आम्हाला परत एकदा असं जाणवलं की हाही रस्ता चुकीचा आहे. आम्ही चुकीच्या रस्त्याने वरती चढत होतो. या रस्त्याने असेलही पुढे चालून, पण खूप रिस्की होता. त्या कारणाने
बेस्ट डिसिजन आम्ही घेतलं ते आम्ही या रस्त्याने परत खाली उतरायला सुरुवात केली की पुढे न जाता, पुढे जास्त रिस्क न घेता याच रस्त्याने परत खाली जायचं आणि परत जो पठार आहे तिथून आपल्याला खालच्या रस्त्याने आपण गडावर जायचं. तर हे डिसिजन घेऊन आम्ही परत खाली उतरायला सुरुवात केली. इधर पैर रखो. इधर नीचे कर. मैं नीचे आओ, इधर को. फायनली एवढा रिस्की पॅच आम्ही सुखरूपपणे खाली उतरलो याचा आनंद हा वेगळाच होता. सर्वजणच्या चेहऱ्यावर चांगली स्माईल आली होती कारण की हा पॅच खूप रिस्की होता. खाली उतरताना पाणीसुद्धा येत होतं, दगडसुद्धा थोडे थोडे पडत होते, त्या कारणाने हा थोडासा पॅच रिस्की होता. आप मुख्य अधिकारी हो. बट अभी उतना बारिश नहीं जैसे अपन ऊपर चढ़ा. बारिश बहुत था. नीलेश सो गया था के ऊपर. अंकल जी आप जाना मुझसे आगे, नहीं तो मेरे को मैं हो गया. Guys, how was your fear? How was your experience? Terrible. Terrible. तर मित्रांनो, हा जो तुम्ही आत्ता पॅच पाहिला आहे, आम्ही वरती गेलो खाली आलो, हे मे बी या सुळक्याकडे जायचा रस्ता असेल. आम्हाला एका जणांनी सांगितलं होतं या रस्त्याने, तर आम्ही गेलो होतो. तर गडावरती तर हा रस्ता जात नाही, तर हा रस्ता अवॉइड करा. पावसाळ्यात तर बिलकुल येऊ नका. आम्ही गडकिल्ले फिरतो त्याच्यामुळे आम्हाला थोडासा अनुभव आहे, म्हणून आम्ही वरती गेलो आणि खाली येऊ शकलो. जर नवीन ट्रेकर्स असतील तर बिलकुल येऊ नका या रस्त्याने, पूर्णपणे अवॉइड करा. मी तुम्हाला सांगेल कुठून आम्ही हा रस्ता घेतला होता. तर मित्रांनो, परत या पठारावर आलो, तिथं आम्ही कॉफी पिली होती.
आता इथून खाली उतरल्यानंतर समोरचा आपल्याला पठार लागेल, तिथून परत या रस्त्याने जायचं आपल्याला. त्याच्या रस्ता दिसतोय का, त्या रस्त्याने जायचं आपल्याला, असा गोल फिरून. जो आपल्याला रस्ता माहीत आहे त्याच रस्त्याने जायचं. या रस्त्याने जाऊ नका, हा रस्ता अवॉइड करा. हा रस्ता गडावरती जात नाही, तो जो सुळका आहे तिथे जातो. तर सुळक्यावर जायचं असेल तर तुम्ही या रस्त्याने जाऊ शकता, पण गडावर नका जाऊ. गडावर तिथे एक खूपच रिस्की पॅच आहे, पावसाळ्यात तर पूर्णपणे अवॉइड करा हा रस्ता. उन्हाळ्यात पण करा आणि हिवाळ्यात तरी जाऊच लागेल. आमचा 1-1.5 तास वाया गेला आहे ॲक्च्युअली. कसं वाटलं फुलजन, एक्सपिरियन्स कसा होता रस्ता चुकण्याचा? चुकायला पाहिजे, चुकांमधून माणूस शिकत असतो. आता परत या रस्त्याने कधी येणार नाही, इमानदारीत तोच रस्ता घेऊन जाणार. Very good experience. 2 times. Master of my class. Master of my class. कसा एक्सपिरियन्स आहे रस्ता चुकल्याचा? मस्त हा? मस्त एकदम. माणिकगड माणिकगड. रस्ता चुकण्यासाठी स्पेशलिस्ट आहे. अरे पण मजा आली हा. मजा आता पण आली. व्हायला पाहिजे. आम्ही मागच्या वेळेस पण माणिकगडला रस्ता विसरलो होतो, सॉरी रस्ता चुकलो होतो, आणि यावेळेस पण आम्ही रस्ता चुकलो. ॲक्च्युली यावेळेस तर जरा जास्त महागात पडला आहे. महागात म्हणजे टाईम कन्झ्युमिंग, बाकी दुसरं काही नाही. पण तिकडचं वातावरण एकदम मस्त भेटलं. हां, मजा आली. तर मित्र, हा रस्ता आहे तो जो आम्ही मागच्या वेळेस गेलो होतो तो, आणि त्याच रस्त्याला परत आम्ही आलो आहे. आता या रस्त्याने परत जाणार होतो आम्ही. आता तुम्ही पाहू शकताय. तर हा असा पठार आहे ना, हे आम्ही वरून गेलो होतो असा पूर्ण, आणि हा जातोय खालून रस्ता. या गडावर जाण्यासाठी या पूर्ण गडाला फेरा मारून गेल्याशिवाय पर्याय नाही. शॉर्टकट नाही आहे त्या गडाला. तर तुम्ही जर वरून जायचा प्रयत्न करत असाल तर नका जाऊ. आम्हाला तर ॲक्च्युली रस्ता दिसला नाही, आणि एक तो असाच कातळ होता, पण तो रिस्की पॅच आहे. पावसाळ्यात तर बिलकुलच जायचं नाही. त्याच्यामुळे आता या रस्त्याने आम्ही निघालो आहे. आता आम्हाला 1 घंटा तरी लागेल मारुतीच्या मंदिरापर्यंत जाण्यासाठी. आम्ही फास्ट जायचा प्रयत्न करतो आहे आता, कारण की आता यांना कुठंच थांबायचं नाही म्हणलं. डायरेक्ट आपल्याला पटपट गडावर जायचं आहे, कारण की आता लोकांची पण गर्दी वाढत चाललेली आहे. तर मित्रांनो, इथे बघा असे मार्क केलेले आहेत. तर हे मार्क पाहत जावा, रस्ता विसरणार नाही, सॉरी चुकणार नाही. तर मित्रांनो, तो छोटीशी खिंड दिसत आहे का, त्या तिथं होतो आम्ही. तिथं गेलो होतो. जो तो रस्ता आहे तो तिथे घेऊन जातो. तिथून इकडे गडाकडे जाण्यासाठी रस्ता नाही. तुम्ही या सुळक्याकडे जाऊ शकताय, ही जी आहे इकडे जाऊ शकताय, पण इकडे गडाकडे नाही जाऊ शकत. तर त्याच्यामुळे आम्ही जो रस्ता निवडला होता तो पूर्णपणे चुकीचा होता. त्या रस्त्याने बिलकुल जाऊ नका. दुसरा रस्ता असेल तर तो मला माहीत नाही, पण सर्वजण तर याच रस्त्याने जातात. तर याच रस्त्याने जायचा प्रयत्न करा. हाय
जय श्रीराम. जय श्रीराम. तर मित्रो हनुमान की जय. तर मित्रांनो खाली पूर्ण गोल फिरून आल्यानंतर आता आपल्याला इथे हनुमानजीचं मंदिर लागलेलं आहे. तर मित्रांनो अजून अर्धा तासाचा ट्रेक राहिलेला आहे आमचा. आणि तुम्ही खालच्या रस्त्याने येत असाल तर प्रॉपर मार्क केलेला आहे, ॲरो दिलेले आहेत, त्याच्यामुळे रस्ता भटकण्याची चान्सेस कमी आहेत. तर त्याच रस्त्याने या, दुसरा रस्ता घेऊ नका, कारण की आमचा भरपूर वेळ गेलेला आहे, वाया गेलेला आहे. पण तरी तिकडचं वातावरण खूप चांगलं होतं. बघा वातावरण. उफ. आणि पाऊस चालू झालेला आहे परत. मित्रांनो कोरीगडची फिलिंग देते. या छोट्याशा धबधब्यामधून आमचा ट्रेक इट्स अ प्युअर. तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही छोटासा धबधबा आहे. बदबदा बदबदाच ना रे, बदबदाच ना, छोटासा बदबदा. आणि माहोल मजा येत आहे. फायनली आम्ही प्रवेशद्वाराजवळ पोचलो होतो आणि सर्वांना खूप आनंद झाला होता, कारण की ऑलमोस्ट 4-4.5 घंट्याचा आम्ही ट्रेक केलेला आहे आज. आणि आम्ही किल्ल्यावरती पोचलो. या किल्ल्याला अजून एक प्रवेशद्वार आहे, ते वरती गेल्यानंतर दिसेल. आणि जो समोर दिसतोय तो आहे बाले किल्ला या गडाचा. आणि अनिकेत भाऊ आपल्याला इथे दिसत आहेत, भरपूर मस्त निवांत बसले होते. तर त्यांना थोडंसं आपण डिस्टर्ब केलेलं आहे आणि ते उठून पळाले. गडावरतून असं निसर्गरम्य दृश्य पाहून आमचा सर्वात थकवा असा हा कुठे पळून गेला हा आम्हाला सुद्धा माहीत नाही. आणि आम्ही पुढे निघालो. मित्रांनो इथे आपल्याला एक पाण्याची जागा पाहायला भेटते. हे पहिल्या तिथं छत्रबंदी पण पाहायला भेटते. आणि वरती आहे बालेकिल्ला, पोहोचूया लवकरच. आणि या साईडला बघा काय मस्त.
आणि फायनली आम्ही बाले किल्ल्यावरती पोहोचत होतो. आणि ही समोर दिसते विष्णुप्रिया, तिने खूप चांगल्या प्रकारे ट्रेक केला होता. ॲक्च्युली तसं सर्वांनीच खूप चांगला ट्रेक केला होता, पण स्पेशली हिला त्रास होत होता थोडासा चालायचा. तरीसुद्धा तिनं हार न मानता पूर्ण ट्रेक चांगली स्पीड मेंटेन करत कंप्लीट केला. समोरचं विहंगम दृश्य पाहत सर्वप्रथम आम्ही चहाचा आनंद लुटला. त्यानंतरने आम्ही किल्ला एक्सप्लोर करण्यासाठी निघालो. तर साईडलाच आपल्याला चुन्याचा घाणा सुद्धा दिसला होता. आणि समोर जे स्ट्रक्चर दिसत आहेत ते मे बी सैनिकांसाठी राहण्याची जागा असेल किंवा बारा देण्यासाठी असू शकते. आणि गडावरती पूर्ण धुके पसरले होते, त्याच्यामुळं लांबचं आपल्याला काही दिसत नव्हतं. जसं जसं आपण समोर जाऊ तसं तसं आपल्याला समोरचा परिसर चांगल्या प्रकारे दिसत होता. आपण या किल्ल्यावर याच्या अगोदर सुद्धा आलेलो आहोत, त्या कारणाने आपल्याला माहीत आहे की कुठे काय आहे. आणि सर्वात पहिले इथे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती पाहायला भेटते. तर त्यांना मुजरा करून आपण आलो गडाच्या प्रवेशद्वारापाशी. तर जेव्हा हा गड शाबूत होता, चांगल्या परिस्थितीत होता, तेव्हा हा रस्ता होता गडावर येण्यासाठी. आणि या रस्त्याद्वारेच पूर्ण दळणवळण चालायची या किल्ल्यावरची. आणि जसं आपण पुढे जातो आपल्याला लेफ्ट साईडला गणेशपट्टी दिसते. अजून एक प्रवेशद्वार असल्यासारखंच आहे. गणेशपट्टी याच्यासाठी की जे समोर आपल्याला दिसत आहे एका दगडावरती गणपतीची मूर्ती आहे बघा, तिथे कोरलेली मूर्ती आहे. त्या कारणास्तव इथे गणेशपट्टी असं नाव दिलेलं आहे. आणि जसं आपण एंटर करतो आतमध्ये तसं आपल्याला सर्वप्रथम राईट साईडला आपल्याला राजवाडा दिसतो. तर आपण पहिले राजवाडा पाहूयात. आपण भरपूर गडकिल्ले फिरतो, पण तरी याच्यासारखं स्ट्रक्चर आपल्याला कुठेही पाहायला भेटलं नाही. जसं हा राजवाडा आहे तसं आपल्याला कुठेच पाहायला भेटलं नाही. तुम्ही पाहू शकता हे आपल्याला अंगण दिसते आणि साईडून आपल्याला म्हणजे पहिल्याच्या काळामध्ये इथे वरती पूर्ण छप्पर टाकून हे जुन्या काळातले घरं कसे असायचे त्या टाईपचं आपल्याला इथे पाहायला भेटते. मधात हे जे आहे दिवे लावण्यासाठी असेल किंवा कशासाठी. आणि आपल्याला समोर अशा 1-2-3 रूमा दिसत आहेत. पहिली रूम, त्याच्यानंतर दुसरी रूम, या प्रकारे असं स्ट्रक्चर आपल्याला कुठेही पाहायला भेटणार नाही. आणि इथे तुम्ही पाहू शकताय हे जे आहे जे पावसाळ्यामध्ये पाणी आतमध्ये साचू नये म्हणून हे ड्रेनेज सिस्टीम आहे, जे पाणी बाहेर जाण्यासाठी जे त्यांनी रस्ता बनवलेला आहे. आणि पाहू शकता तुम्ही ही पहिली रूम, ही दुसरी रूम आणि त्याच्या पाठीमागे ही तिसरी रूम. अशा 3 रूम आपल्याला इथे पाहायला भेटतात. आणि पाठीमागून सुद्धा एक रस्ता आहे बाहेर जाण्यासाठी. आपण त्याच रस्त्याने बाहेर निघालो आणि आपले मंडळी अस्तव्यस्त झाले होते इथे, की कोण कुठे गेलं होतं याचा कोणाला थांगपत्ता नव्हता इथे. तर आम्ही 3-4 एकत्र होतो. बाकीचे जे आपली मंडळी आहेत ते कुठे गेली होती ते नंतर आम्ही शोधाशोध केली त्यांची. पण तुम्ही याच्या पहिले हे पहा की हा आहे तलाव. तलाव म्हणजे आपण पाण्याची टाकी म्हणू शकतो, मोठी पाण्याची टाकी आहे ही. बाले किल्ल्यावरती आहे म्हणजे ही
पाणी पिण्यासाठीच वापरले जायचे. आणि आपण जो खालून आपल्याला बुरुज दिसतो, जो आपल्याला वडगावकडून सुद्धा दिसतो, तुम्ही पाहू शकता राईट साईडला आपल्याला वडगाव दिसत आहे. आणि हा बुरुज आपल्याला खालून सुद्धा दिसतो, ज्या साईडून आपण येतो त्या साईडून. आणि इथे जे बुरुजावरती जे पहारेकरी दिसतात त्यांच्या राहण्याची सोय इथे, हे तुम्हाला जे स्ट्रक्चर दिसते तिथे राहत असेल. अंधार पडायचा आपण खाली पाहिजे. नाही म्हणजे व्यवस्थितच जायचं आहे, त्यासाठी काही करायची गरज नाही. मित्रांनो ट्रेक करून परिस्थिती बघा, कोणीच उठायला तयार नाही. किती घंट्याचा ट्रेक झाला रे अनिकेत? नहीं 18 ये 2 हाँ? अभी कितना 2 है ना? 5 बज गया, हैं? 5 बजे पौने है? 5 हो गए, पौने 5. 12 घंटे हो गए. 12 घंटे और 1 घंटा बाकी, मतलब 11 घंटे झालेत. 11 घंटे झालेत कोई भी ट्रेक करतोय आम्ही. म्हणजे आता आम्ही रिटर्न. तर अशी आहे माणिकगडची भटकंती, चुकलेली भटकंती. हम लोग और भी आएगा अगले साल चुकने के. हा 2 वेळेस इकडचं पूर्ण जंगल असं पिंजून काढायचं आपल्याला. आपने छोड़ने वाला नहीं. तर मित्र आत्ताचे झालेले आहेत, किती वाजले हो? 5:30 वाजलेले आहेत. आणि अजूनही आम्ही माणिकगड उतरतोय. आता थोडंसं जंगल आहे, लवकरात लवकर खाली जायचा प्रयत्न करतोय, कारण की अंधार होईल आता, कारण की जंगलामध्ये अंधार लवकर होतो. आम्ही ज्या रस्त्याने आलो होतो त्याच रस्त्याने आता परत जातोय, त्याच्यामुळे रस्त्यात चुकायची भीती नाही असं आपण म्हणू शकतो. पण तरीही जाताना वेगळं असते आणि परत येताना वेगळं असते थोडासा, त्याच्यामुळे थोडंसं पण कन्फ्युजन झालं तर अवघड होऊन जाईल. बस नको. तर आता विष्णूची थोडीशी तब्येत खराब आहे, त्याच्यामुळे ती थोडासा आरामात येत आहे. पण लवकरात लवकर खाली जायचा प्रयत्न आहे आमचा. तर मित्रांनो पुढे आहे वडगाव आणि आम्ही परत रस्ता चुकलो आहे. ॲक्च्युली आम्हाला या पठारावरतून पलीकडून जायचं होतं, पण आम्ही आता इकडूनच आम्हाला रस्ता जसं भेटला आम्ही तसं निघालो. कोण पडला? त्याच्याकडे बाटल्या होत्या ना म्हणून जोरात आवाज आला. चलो तर मित्रांनो पोहोचलो आहे आता खाली. ॲक्च्युली आम्ही रस्ता परत एकदा चुकलो होतो, तर आम्ही थोडंसं पलीकडे निघालो आणि आता आलो इकडे गावापाशी पोहोचलो आहे. हा आमचा ट्रेक आता जवळपास किती वाजले रे? हां
6 वाजलेत. हा जवळपास 5:45 झालेले आहेत. तर आमचा हा 12 घंट्याचा ट्रेक झालेला आहे. पहिल्यांदा आम्ही 12 घंट्याचा ट्रेक केलेला आहे कंटिन्यू, सकाळी 6:30 वाजेपासून ते संध्याकाळचे 6 वाजेपर्यंत. एक वेळेस रस्ता चुकलो, विष्णुप्रियाला थोडासा त्रास होत होता म्हणून आम्ही आरामात आलो आहे. तर मजा आली. जवळपास आम्ही किती किलोमीटर चाललो असेल आपण? हां जास्त असेल रे, 20-25 किलोमीटरच्या जवळपास आम्ही चाललो. अरे मी पकडतो ना तो हा. 38 आधी 56 बघ. आपण किती माहिती आहे का, 1300 पाऊल म्हणजे 1 किलोमीटर. तर आपण असे 27,000 पाऊल चाललेले आहे. म्हणजे 13 26 20 ते 21 किलोमीटर चाललो. 21 किलोमीटर. तर जवळपास आम्ही 21 किलोमीटर चाललो आहे आज. एका ठिकाणी रस्ता चुकलो होतो, त्यांनी रस्ता सांगितला होता, तिथे रस्ता आहे म्हणतात, पण आम्हाला दिसला नाही. त्याच्यामुळे जर त्या रस्त्याने जायचं असेल तर इथल्या गावातला एखादा गाईड करून घेऊन जावा तुम्ही. आम्हाला दिसला नव्हता, त्याच्यामुळे आम्ही परत फिरलो होतो. पावसाळा आहे, रिस्क घ्यायची नाही कोणत्याच गोष्टीमध्ये. जर आपल्याला वाटलं तिकडे रस्ता नाही आहे आणि थोडासा रिस्की वाटतोय, तर आपल्याला ज्या रस्ता माहीत आहे आणि जो रस्ता सोपा आहे त्या मार्गाने जाणं कधीही उत्तम आहे. टाईम लागू द्या, पण जीवाशी खेळ खेळू नका. तर आणि यांच्या पायाचा खेळ झालेला आहे. तर मित्रांनो, आता हा व्हिडिओ इथंच एंड करूयात. आपण पोहोचलोय गावात. तर असा हा थ्रिलिंग फिटनेसची कसोटी घेणारा आमचा माणिकगडचा ट्रेक कंप्लीट झालेला आहे. आणि हा व्हिडिओ आपण इथेच एंड करू. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला, ज्यांनी अजूनही केला नसेल. आणि लाईक तर कराच नक्कीच, कारण की आम्ही खूप एफर्ट घेतलेले आहेत या होडसाठी, या ट्रेकसाठी. विष्णुप्रियाने तर खूप जास्त ॲक्च्युली तिला खूप त्रास होत होता, पण तरी तिनं कंप्लीट केला ट्रेक. आणि त्याच्यानंतरनं खाली पण आली. चांगली स्पीड मेंटेन केली होती. थोडंसं ओरडा लागलं, पण तरीही तिनं माइंड न करता चांगला ट्रेक केलेला आहे. आणि आम्ही अंधार पडायच्या पहिले गावात पोचलो आहे. तर हा व्हिडिओ इथेच एंड करू. तर भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.